नमस्कार. माझ्या कवितेचं नाव हा वसाचा वारा. बंडू लोरेकार सज्जन पोरगो, त्याच्यावर होता मूळ वसाचा वारा. त्याचा वारेसूत्र जा बोला, ता व्हायचा खरा. बंडूच्या तोंडासून गेलेल्या प्रत्येक शब्दात होती हिऱ्या मोत्याची किंमत. खोटा नाटा करून बंडूच्या समोर उभं राहात नाही कोणाची हिंमत. गावच्या 12-5च्या राठीत जेव्हा बंडू पूर्ण ताकदीन कुदा, खोटारडेपणा करणाऱ्याच्या कपाळावर सरळ बसायची गदा. दुसऱ्याचा तळपाट करणारा कर्म करून जर कोण राठीत इलो, समजान जायचा जाताना तो बंडूकडसून उघडो नागडो होऊन गेलो. असा कधीच झाला नाही की इलेलेचा काम नाही झाला. येताना रिकाम्या हाताने येणारा माणूस जाताना भरल्या हातानंच गेला. पण हळूहळू बंडूचा वारेसूत्र हाताबोटात गावना. बंडूमधली शिवकळा पूर्ण ताकदीन उभी रवना. मानकरी चिंतेत पडले, राठीची कामा थांबली. अगदी होऊ गेलेली कामा लय म्हणजे लयच लांबली. गावकऱ्यांनी शोध चौकशी केल्यानी खै कोणी पंचाक्षरी नाही मा केलो हा. पंशा आमच्या राठीच्या नादात कोण लागात, कोणाचो जीव वरिलो हा. शेवटी सगळं गावकार मेळो मूळ मर्यादेक शरण गेलो. मूळ मर्यादेन एका फटक्यात उजवो पोटातलो 5वं कौल दिलो. मर्यादा म्हणाली, बंडूचा विषय तुम्ही माझ्यावर सोडा, माका ठाव का त्याचा खय अडता हा खोडा. बंडूचा विषय म्हणाली, हा जरा नाजूक, मूळ मर्यादाच ही अडचण लवकरच करतली बाजू. डावं उजवं केल्यावर सुद्धा कौल मनासारखो इलो. आता मर्यादेनेच जबाबदारी घेतला म्हटल्यावर जो तो निर्धास्त झालो. खरा म्हणजे ज्याच्यावर वारेसूत्र असता त्यांना नीतिमत्ता पाळूक होई. खाण्यापिण्याची येण्याजाण्याची लयच पथ्या पाळूक होई. मांस मच्छी मटण त्यांना कधीही खाऊ नये. वाईट कडू जागेवर त्यांना कधीही जाऊ नये. आपण आचरण शुद्ध ठेवून निष्कलंक रवाक व्हाया. आपण आचरण शुद्ध ठेवून निष्कलंक व्हाया रवाक. आवडत्या देवाचा नाव घेत पूजूक रवाचा देवाक. जर काय कूड भरकाटली, उतली किंवा मातली, समजान जावा त्याच्या आयुष्याची अगदी माती होतली. बंडूची मात्र होती वेगळीच एक अडचण. हैराण झालो होतो, परेशान झाला होता मन. 7-8 महिन्यापूर्वी बंडूचा झाला होता लगीन. हट्टाक पेटात आवशीन लावल्यान होता बेगीन. बंडू तर अजिबात तयार नव्हतो. म्हणा नकोच मामाचा चेडू, किती उर्मट पोर हाता आणि बोलता बघलं किती कडू. पण आवस हट्टाक पेटली. म्हणा मी भावाक वचन दिलंय, पिंक्याच माझ्या घरची सून होताला तेव्हाच नक्की केलंय. आणि दिसाक किती गोरा हाता, तुमची जोडी कसली दिसात. आणि दिलेला वचन मोडलंय तर जग माका हसात. अगे आवशी दिसाक पेरवासारखे असली म्हणून कुमियाचे फळं खाऊया. खूपच निंबार लागता म्हणून सापाच्या सावलेक जाऊया. पण आवस हटान बसली, अन पाणी टाकल्या आणि आवशीच्या हट्टापुढे शेवटी बंडून गुडघे टेकल्या. बंडूची बायको मनान वाईट नव्हती, पण आवशीचे अति लाड. समोरच्याचो शापच कचरो करी जेव्हा केव्हा उघडी थोबाड. आवच स्वतः देवधर्म मानित नव्हती, चढवाक पण तिना ताच वळण लावल्या. आपल्या तालमीत तयार करून शापच डोक्यावर चढवून ठेवल्या. आधी घरात जाऊक तयार नव्हती, पण चढवाकडे कशी रवतली. जास्त दिवस चढवाकडे रवली तर लोका नावं ठेवतली. पण जेव्हा केव्हा चढवाकडे ये गजालीसाठीच बसा. चढवाक वेगवेगळे हातखंडे शिकय, गोवाक मुठीत ठेवायचा कसा. आवशीच्या अशा चिथावणीमुळे पार वाटात तशी करी मनमानी. जीव टाकू कोण घरा किलो तर त्याका घोटभर द्याई नाही पाणी. पण सगळ्यात मोठे वांदे हे होते
की कसलीच पाळणूक करीनाय. सांज जाव केली की घोवाक घेवन भरडावर नदीवर फिराक जाय. दुधाच्या टोपावर चायचा झाकणा, दुधाच्या टोपावर चायचा झाकणा, माशाचो चमचो डाळीत. माका सांगा, ह्याच्यात बंडू बाबडो देवाचे नियम कसे पाळीत? एके दिवशी बंडू भडाकलो, म्हणालो, ज्या दिवशी ती या मासे मटण खाशीत त्या दिवशी अजिबात यायचा नाही तालात. आपल्या घरात पुढची 5 वर्ष पाळणा नाही हल्ला तरी चालात. बायकोशाच्या वागण्याचो बंडूक भयंकर त्रास व्हायचो. हातापायाची आग होऊन तो रात्र रात्र जागायचो. सबंध अंगावर पुरळ उठान, डोळे व्हायचे लाल. कधी कधी घास गिळताना सुद्धा भयंकर व्हायचे हाल. बंडूच्या औषिक काळान चुकला, आपली चुकली हा नजर पारखी. पण आता थोबाड मिटून निवात रावता तोंडात मारल्यासारखी. पण कुडीचा आचरण शुद्ध असा तर देव पण तिका राखता. कुडीच्या जीवाचा संरक्षण कसा करायचा ह्या खुद्द पावनाई रवळनाथ बघता. बायको खळ्यात उभी होती हातावर मेहंदी चढवून. खैसून तरी नंदी बैल इलो दिल्यान धाडकन उडव. डोक्यात मुको मार लागलो पण ढोपरा रक्तान पाजारली. खळ्यातलो सकेरो जरा मोठो होतो त्यामुळे खालसून वरसून झेजारली. माशाचो काटो नरड्यात अडकान जीव इलो होतो जाव. 2-4 दिवस नरडा ह्या सुजलेला कायच मिळा नाही होता खाव. कोणाकच नाही पण हेकाच येऊन कचकन गांजील माशी चावली. 4 दिवस नुसती हुयेल मारी, देवाची मस्करी भोवली. गावातले सगळे बायका सांगत, सुलक्षणा गो गो बाय तुझोच घो काय साधो माणूस नाही हा. बघता मा कशी लांब लांबसून लोक येतात पडाक त्याच्या पाया. चढवा गो तिया मात्र घोवाच्या नीतिनियमात वाग. तिया आपला म्हणून सांगतो, येऊन दे नको तुका राग. लोकांनी खूप काय माय सांगितल्याने त्यातला त्याका थोडाफार कळला. पण त्याचो गुरु आवस ना, त्यामुळे खरा खोटा करूक आवशीकडे मायराक पळाला. आवशीचो तसो विश्वास नव्हतो, पण लोका म्हणतात मनान विचारल्यान देवा. देव म्हणालो, तुझ्या चिथावणीमुळे तुझा चेडू भयंकर त्रास देता हा घोवाक. एकतर तो देवाचो माणूस, डोक्यान पण हा शांत, आणि तेका त्रास देवक तिया तुझ्या चेडवाच्या संसारात कित्याक खंत. संसार गोड करायचो सोडून चेडवाक कारला चाकतं. गव्हाची सेवा कर सांगायचं सोडून चेडवाक काय शिकवतं. तुझं संसार करून झालो मा, मग आता निवात घरात मर. चेडवाक फक्त आशीर्वाद दी आणि त्याच्या सुखासाठी प्रार्थना कर. लक्षात घे, त्याचा डोक्या जर काय फिरला तर तो कायमचा तोंड फिरवतलो, आणि त्याच्या देवान जर ठरवल्यान तर एका फटक्यात तुमची जिरवतलो. लक्षात ठेव, जर तुझा चेडू सुधारला नाही आणि असाच वागत राहला, कायमचा मायराक रावाचा लागात, मगे बसात मुजीत कावला. आवश्यक माहिती नाही, पण बंडूच्या बायलेक कळाला की गोवच आपलो साथी. आपण असेच आवशीच्या नादाक लागत राहलो तर आपल्याच संसाराची होतली माती. गावात त्या गाडीयेन घरा गेला, धरल्यान गोवाचे पाय. ह्याच्या पुढे म्हणाला, मी असली चूक आयुष्यात करूचंय नाही, मी असली चूक आयुष्यात करूचंय नाही. धन्यवाद.